पडलं आणि वरती एवढे पानं फाटल्यात. आता जरी वेन झाली केळीची तरी ते ऊन आलं की तो घड खराब होणार. मग परत एक्सपोर्टला पण नाही चालू शकत. एकदा डाग वगैरे पडले की एक्सपोर्ट स्फोट आले ते घरात. आणि स्फोट आले पूर्ण आणि शेतीत पूर्ण झालं. हा, पूर्ण एक पूर्ण side इथून तिथून असं एक side, त्या खालच्या बाजूने परत असं पानं फाटले त्याचं पण सांगते. ते पानं फाटले. आता ही वाऱ्यामुळे पानं फाटली का हार्वेस्टिंग चालू झालं असते. गारांचे स्पॉट सगळं 100% आपण एक्सपोर्ट आता 4 वर्ष झालं. साधारण एक घड येतो 35 ॲव्हरेज बसतं एका घरात. रोहन कुठे? हा पलीकडे विहीर. रोहन म्हणजे 1 एकराचा 10 लाखाचं नुसतं ॲव्हरेज 20-25 रुपये चालले त्यावेळी. आपले उपाय काय परत झाडं लावला हा, आता हे संपतं. हे पूर्ण पीक गेलं जातं. हे संपतं. थोडंसं तिकडे जातो दोनच झाली. पंधरे भागात केळीचे क्षेत्र वाढले झालं. ऊसाचं क्षेत्र कमी आहे, केळीचं वाढलं.